आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोचले असून बचाव कार्य सुरू आहे, असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील, तर डॉक्टर जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, KC वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुज्जामान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे, तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील, असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त,
संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्तपुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागं टाकून भारताने 2025मध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे, अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता. तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडी कमी करणं, शाश्वत आणि निरोगी शहरी वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी, सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडवीय यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी. परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.